माल हा असा चांगला असतोय. आणि शेवटी काय होतंय की आपल्या बागेत पानं ही पिवळी पडत असते. तर आता इथं सगळी बाग चांगली आहे आणि आता इथं पानं पिवळी पडायला लागल्यात. मग प्रत्येक बागायतदाराचा प्रश्न असतो की पानं का पिवळी पडायला लागल्यात. जर आता ह्याचा जर अभ्यास केला तर आपल्याला इथं जर बघितलं तर वर काय झालं, फुल्ल गर्दी आहे. आणि ह्या पानासनी काय होतंय, सूर्यप्रकाश मिळत नाही. आणि हे सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळं काय होतंय की इथं पानं पिवळी पडतात. मग हे जी पानं पिवळी पडत असतात तर ही काय करत असतात की स्वतः आता जगण्या इतपत यांच्याकडे सूर्यप्रकाश किंवा इतर गोष्टी नसतात. मग त्यामुळं प्रत्येक बागायतदाराने एक लक्षात ठेवायचं की आपल्या बागेत प्रत्येक पानावर कसा सूर्यप्रकाश मिळेल ह्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचं. जर सूर्यप्रकाशात नसेल तर आपल्याला ही समस्या भेडसावणार. आपल्याला गर्दी कमी करावीच लागेल. आणि ह्याचा दुष्परिणाम म्हणजे ह्याच्यातली जी ताकद आहे ही झाड खात असतंय आणि दुसऱ्यावर जगायचा प्रयत्न करत असतंय. ज्या वेळेला ते पण थांबतंय त्यावेळेला हे मृत अवस्थेत जाण्याचे प्रयत्न करतंय. त्यामुळे आपण आपली बाग ही प्रत्येक पान सूर्यप्रकाशाच्या दिशेने ठेवा.